बटून घेतो मग आपले बटले तो. आता आपला नारायण या 12 नंबर प्रभागासाठी बटून घेतो, कटूंगे नाही फसूंगे. पार्टी बदलली की पुढचे 5 वर्ष परत काहीच काम नाही करायचंय म्हणून त्यांनी पार्टी बदलून यावेळेस निवडणूक लढली. बरोबर आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांना माहित होतं मतं तर आता काही भेटत नाही. लोक तर या एमएससीबी कॉलनीचे तर एक मत भेटणार नाही, त्यांना माहित होतं. मग काही मतं विकत घ्यायची, मग थोडे मतं विकत घ्यायचे आणि बाकी भाजपचे वोट काय करायचं, बाटाचे. म्हणजे काही 2-4 त्यांनी आमच्याच पक्षाचे घेऊन, आमच्याच पक्षाचे 2 लोक घेऊन त्यांनी एकाला काँग्रेसमधून आणि एकाला घडीवरून लढवलं. आणि ते सांगतात गावभर की आम्ही कट्टर आहे. कट्टर असले असतं तर भाजप कशी सोडली असती. बरोबर आहे की नाही. जर कट्टर कोणी असते, हे फक्त कोणत्याला जिल्हाध्यक्षाचं पद आलं तर मलाच पाहिजे, महामंत्रीचं पद आलं तर मलाच पाहिजे, शहर अध्यक्षाचं पद पाहिजे आलं तर मलाच पाहिजे, नगरसेवकाचं आलं तर मलाच पाहिजे, खासदारकीचं आलं तर मलाच पाहिजे. नका तरी मग त्यांनी पाहिलं बुरडेजींनी. मग काय मोदीजींनी म्हटलं आपल्याला बटून घेतो मग आपले बटले तो. आता आपला नारायण या 12 नंबर प्रभागासाठी बटून घेतो, कटूंगे नाही फसूंगे. इथं कटण्याचा काही संबंध नाही आहे. पण आता जर तुम्ही वाटल्या गेले, आता जर तुम्ही समजा यावेळेस तुम्ही म्हटलं की नाही हा तर भाजपचाच आहे म्हणून भाजपवाला समजून पंजाला मारून देऊ, भाजपवाला समजून कड्याला मारून देऊ, तर मग बसवून तो फसवूंगे. मग तुम्ही परत 5 वर्ष परत तेच खराब रस्ते, तेच खराब नाल्या, तेच बिना पाणीचं, तेच अशुद्ध पाणी, तेच खराब गार्डन आणि तेच आपल्या वार्डाचे बेहाल. बरोबर आहे. मग करणार का काकाजी.